केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुणे न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। पुणे येथे असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी विक्रमी कामगिरी केली आहे। इन्स्टिट्यूटमधील 3 विद्यार्थ्यांनी त्यांच्या असामान्य बौद्धिक क्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय विक्रम केलाय। आतापर्यंत या इन्स्टिट्यूटमधील 7 विद्यार्थ्यांनी इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव कोरलंय। या वाटचालीमध्ये विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक आणि मुख्य संचालक नवनाथ हंबीर यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलंय। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर NIBM ही इन्स्टिट्यूट गेल्या 13 वर्षांपासून कार्य करते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देण्यासाठी ही इन्स्टिट्यूट प्रयत्न करते। ॲडव्हान्स ॲबॅकस आणि ब्रेन योगाच्या माध्यमातून येथे शिकत असलेल्या श्रेयश अमित सिद्धपाटील या 14 वर्षाच्या विद्यार्थ्यानं डोळ्याला पट्टी बांधून 4 अंकी गुणिले 1 अंकी असे 21 गुणाकार अवघ्या 1 मिनिटात सोडवले। तर अर्णव रमेश वायकर या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यानं डोळ्यावर पट्टी बांधून 2 अंकी गुणिले 2 अंकी असे 22 गुणाकार 1 मिनिटात अचूक सोडवण्याचा विक्रम केलेला आहे। तसेच साई मयूर जगताप या 12 वर्षाच्या विद्यार्थ्यांना अवघ्या 52 सेकंदामध्ये एकूण 49 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची नावं त्यांच्या देशांसहित सांगण्याचा विक्रम आपल्या नावे केलेला आहे। तर नवनाथ हंबीर यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळे आज त्यांना हे यश लाभलेलं आहे, ज्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय। तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रमामध्ये या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केलेलं आहे। नमस्कार, मी अर्णव रमेश वायकर इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। आज जे मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डची जी एक्झाम दिलेली आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि आज माझा सत्कार केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या आईवडिलांना व सरांना जातो। सरांचे नाव मिस्टर नवनाथ हंबीर। हे सगळं फक्त शक्य होतं ॲबॅकसमुळं आणि ब्रेन डेव्हलपमेंटच्या क्लासमुळं। जेव्हा सुरुवातीला सरांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली होती की तू हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं करू शकतो का, तेव्हा मी म्हणलं हो सर करेल। मग मी हळूहळू प्रॅक्टिस करत गेलो। माझ्या आधी 1 मिनिटात 9च गणितं व्हायची आणि मग नंतर मी सिरियसच नाही घेतलं। मग सर म्हणले की तू आहे ना प्रॅक्टिस कर, ही आहे ना एकच संधी मिळते, ही कोणालाच नाही मिळत। त्याच्यामुळं मी अजून हे घेतलं। मग नंतर खूप प्रॅक्टिस करत गेलो आणि त्याच्यामुळं आज हे माझ्या कष्टाचं फळ मला मिळालेलं आहे। नमस्कार, मी रमेश वायकर। आज माझ्या मुलाला अर्णव वायकरला एशिया बुक आणि इंडिया बुक्स रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेण्यात आली आणि त्याबद्दल त्याचा आज केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले। त्याचा आज आम्हाला खूप असा अभिमान आहे आणि खूप अगणित असा आनंद झालेला आहे। आणि हे सर्व करताना ह्याच्यामध्ये जे बहुमूल्य योगदान लाभलेले आहे आम्हाला NIBMचे जे आपले संस्थापक आहेत माननीय हंबीर सर यांनी खूप असं मोलाचं असं मार्गदर्शन केलं। सुरुवातीला अर्णवची जी काही प्रॅक्टिस होती त्या प्रॅक्टिसवर सरांनी आम्हाला खूप भर देण्यास सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही अर्णवला खूप मोटिवेट केलं आणि त्याबद्दल प्रॅक्टिस कर आणि सरांच्या संपर्कात राहून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तू एक इंडिया बुक आणि एशिया बुकमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण कर, याच्यासाठी त्याला खूप प्रोत्साहित केलं। आई वडील म्हणून आम्ही आमचं त्याला पूर्ण सहकार्य, आर्थिक असू दे, त्याला मोलाचं असं मार्गदर्शन आम्ही आई वडील म्हणून खूप केलं। आणि त्याच्यापेक्षा जास्त जे बहुमूल्य असं मार्गदर्शन आणि सरांनी जे आम्हाला मोटिवेट केलं, अर्णवला जे काही मोटिवेट केलं त्याबद्दल मी सरांचं खूप असं अभिनंदन करेल। तसेच सर्व आईवडिलांना हे सांगेल की मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा आपण खूप प्रोत्साहित करणं गरजेचं आहे। मग त्याच्या बुद्धीचं जो काही विकास असतो किंवा त्याच्या अभ्यासामध्ये जो काही ह्यांचा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीचा जो काही फरक पडणार आहे तो त्याच्या पुढील जीवनातसुद्धा नक्कीच त्यांना खूप असं फायदेशीर ठरतं। हे आम्हाला आता ह्या अर्णवच्या एकंदरीत आज जे काही त्याला पारितोषिक मिळालं त्याची जी नोंद घेतली आणि त्याला जे काही सन्मानित करण्यात आलं याबद्दल मी सर्वांना एकच सांगेल की सर्वांनी आपल्या मुलांसाठी असे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करावी, प्रोत्साहित करावे। आईवडील म्हणून आपण आपलं कर्तव्य निभावतो। तसेच आम्हाला जे चांगले गुरु भेटले हंबीर सर यांनी खूप असं म्हणजे मोटिवेशन आम्हाला खूप काही दिलं आणि सगळे कसं पुढील काळासाठी कसं याचा फायदा होऊ शकतं याबद्दल खूप असं बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं। याबद्दल
त्याबद्दल मी हंबीर सरांचे खूप अभिनंदन करेल. अर्णवला पण खूप एवढ्यावर मी थांबायचं नाही म्हणून खूप सांगितलं आहे. तू गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पण तू तयारी कर. यासाठी सुद्धा अर्णवची आम्ही तयारी करून घेणार आहे आणि त्याला तिथपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सविता रमेश वायकर. आज माझ्या मुलाने जी एक्झाम दिली होती पाठीमागे इंडिया बुक आणि गिनीज एशियन बुकसाठी, तर आज आम्हाला त्याचं फळ मिळालेलं आहे. त्यांनी 1 मिनिटामध्ये डोळे बांधून 30 गणितं सोडवलेली आहे आणि इट्स नॉट जोक. आणि त्याला हे जे सगळं त्याचं जे श्रेय आहे ते आम्ही पहिल्यांदा त्याच्या सरांना देते, कारण सर खूप मोटिवेशन त्याला केलेलं आहे त्यासाठी सरांनी. आणि स्वतः अर्णवने सुद्धा याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले. आज आम्हाला त्याचा एवढा अभिमान वाटतो ना, खूप अभिमान वाटतो. आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्याच आईंनी स्वतःच्या मुलाला जर थोडंसं जर त्यांच्यावरती असं थोडंसं त्यांची अभ्यासात जरा लक्ष घातलं, जरा काही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये जरा काही आपण लक्ष दिलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे अर्णव, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि सर खूप थँक्यू. आज मला खरंच मनापासून सरांना थँक्यू म्हणायचे, कारण हे जे केवळ शक्य झालं ना, आम्ही अभ्यास घेत होतो, आम्ही सगळं करत होतो, पण जे मेन जे काम होतं ते सरांनी ना, सर आम्हाला जे मोटिवेशन आहे आयुष्यात, कोणाला तरी एक मोटिवेशन पण महत्त्वाचं असतं. आपण आई वडील सगळं करतो, पण पाठीमागे एक हात हा गुरूंचा असतो. मुलांच्या विद्यार्थ्यांच्या जे पाठीवरती हात हा गुरूंचा असायलाच पाहिजे. सरांनी एवढं छान त्याला मोटिवेशन केलं ना, केवळ त्यांच्या शब्दामुळे अर्णवला आहे ना खूप आज जो काय अर्णव आहे त्याचं सगळंच क्रेडिट मी सरांना देते. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू सर आमच्याकडून तुमच्या. खरं तर आज हा जे कार्यक्रम झाला, आनंदाची गोष्ट सांगायला खूप अभिमान वाटतो की अर्णव हा एक विद्यार्थी असा होता की सुरुवातीच्या काळामध्ये प्रॅक्टिस आणि सर्वसामान्य मुलासारख्या सगळ्या गोष्टी करत होता. याच्या पाठीमागं त्याच्या आईवडिलांनी जी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यानंतरनं अर्णवने स्वतः त्यामध्ये लक्ष घालून त्या गोष्टी केल्या आणि आज त्याचं श्रेय त्याला मिळतंय. आणि अपेक्षित आहे की इन फ्युचरमध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आत्ता त्यांनी ते मिळवलेलं आहे, पण गिनीज बुकमध्ये त्याच्या विविध नोंदी नक्कीच घेतल्या जातील आणि त्याला पुढील प्रोत्साहनासाठी, म्हणजेच आता पाहायला गेलं तर एज्युकेशनमध्ये होणारा बदल आणि या सगळ्या गोष्टीचा मुलांना आणि पालकांना होणारा इन्व्हायरमेंटल चेंजेस ह्या गोष्टी पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. पालकांनी इथपर्यंत पोहोचल्याच्या नंतरनं त्यांना काय आणि कशा पद्धतीत द्यायचं हे आपण वैयक्तिकरित्या त्या पालकांना गाईडलाईन करून किंवा मार्गदर्शन करून आपण त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये खूप अचिव्हिंग असा आणि बेस्ट परफॉर्मन्स करणारा विद्यार्थी म्हणजे अर्णव वायकर. या ठिकाणी आता याचा नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे आणि प्रस्तावित तो एशिया गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसाठी त्याला नॉमिनेशन करण्यात आलं आहे. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.